शीर्षक वाट हळवी वेचताना भाग 20. लेखन व अभिवाचन सेजल पुंजे. शिवाने थोडा खोल श्वास घेतला आणि ती लगेच विषय बदलत दर्शनला म्हणाली, बाय द वे, मला म्हणायचं होतं की तू माफी नको मागूस दर्शन, कारण तू फारसे काही केलेच नाहीस. मम्मा मला कायमच ओरडत असते, तिची नेहमीची सवय आहे. शिवाच्या आईने हलकीच एक टपली तिला मारली. त्यामुळे शिवा आईकडे पाहतच पुढे म्हणाली, बघितलंस, देअर इज नथिंग न्यू, शी इज जस्ट लाईक दिस. मघाशी फक्त तू तक्रार केल्याचं निमित्त तिला मिळालं आणि तिने परत माझ्यावर निशाणा साधला. शिवाय खरी माफी मी मागायला हवी, कारण आज शाळेत मी उगाच तुला उंदीर म्हटलेलं आणि तुला तुझ्या आवडत्या जागेवरही बसू दिलं नव्हतं, तर त्यासाठी आय एम रिअली सॉरी. इट्स ओके, काही हरकत नाही, आणि उद्यापासून त्या जागेवर तू सुद्धा बसू शकतेस. फक्त ते उंदीर ऐकून घ्यायला थोडं अवघड जाईल काही दिवस, पण आता असं वाटतंय की हळूहळू होईल त्याचीही सवय. दर्शन खुदकन हसत म्हणाला. त्यावर शिवा आणि तिची आई दोघीही मंद हसल्या. त्या दोघींना हसताना पाहून दर्शनने केसात हात फिरवला आणि तो सुद्धा ओशाळून हसला. एवढासा आहेस रे तू, आणि किती गोड बोलतोस, शिवाची आई दर्शनच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने बोलली. मॅम, तुम्ही जास्तच कौतुक करत आहात माझं, दर्शन हसून म्हणाला. नाही रे बाळा, खरंच तू हे कौतुक डिझर्व करतोस, नाहीतर आमचं हे ध्यान फक्त तक्रारी करायला पटाईत आहे. बाकी समंजसपणा तर हिने जणू ऐरणीवरच टांगलाय. शिवाची आई शिवाला टोमणा मारत बोलली. उफ मम्मा, आता तू परत सुरू नको होऊस, आधीच सांगते मी. शिवा गाल फुगवून दम देत बोलली. बरं, असो, कसंही असलं तरी आमचं ध्यान आम्हाला प्रिय आहे, शिवाची आई म्हणाली. शिवाने नकारार्थी मान हलवली. नंतर दर्शनकडे पाहत ती म्हणाली, बरं, आपला माफीनामा तर कबूल झालाय. आता आपण एकमेकांची ओळख करून घ्यायला हवी असं मला वाटतं. हो, चालेल, दर्शनने प्रतिसाद दिला आणि तो पुढाकार घेत त्याचा परिचय देत म्हणाला. हाय, मी दर्शन आर्यन ताम्हनकर, 3rd स्टँडर्डमध्ये शिकतोय. अरे वा, छान, भारीच दिलास तू इंट्रो. बाय द वे, मी शिवाक्षी कर्वे. नुकताच तुझ्या शाळेत अर्थात इरा पब्लिक स्कूलमध्ये माझं ट्रान्सफर झालं आणि मी 7th स्टँडर्डमध्ये आहे. शिवा अर्थात शिवाक्षी हँडशेक करत म्हणाली. नॉक नॉक, मीही परिचय दिला तर चालेल का, शिवाक्षीची आई हसून त्या दोघात मध्यस्थी करत बोलली. हो चालेल की, दर्शन म्हणाला. ओके, सो दर्शन, मी आहे ज्ञानदा कर्वे. मी एका डांबरट मुलीची आई असून माझ्या प्रोफेशनविषयी बोलायचं झालं तर मी एक डान्स टीचर आहे. ज्ञानदा अर्थात शिवाक्षीची आई बोलली. इट्स ॲन ऑनर टू मीट यू मॅम, दर्शन म्हणाला. ॲक्च्युली आय ॲम ऑनर टू मीट यू बाळा, ज्ञानदा दर्शनचे गालगुच्चे घेत बोलली. मीही आहे इथे. आणि काय रे दर्शन, मला भेटून बरं नाही का वाटलं तुला, नजर रोखून पाहत शिवाक्षी म्हणाली. असं काही नाही आहे, मी आता नाईस टू मीट यू असं म्हणणारच होतो, दर्शन बोलला. मग म्हण ना, आतापर्यंत म्हटलं का नाहीस की तुला म्हणायचंच नाही आहे. मन नसताना नको म्हणूस. उगाच खोटं खोटं बरं वाटलं म्हणणार असशील तर मला हौस नाही उगाच खोटं ऐकून घेण्याची, शिवाक्षी हाताची घडी घालून नजर वळवत म्हणाली. दर्शनच्या कपाळावर आठ्या पसरल्या. तेवढ्यात ज्ञानदाने हळूच शिवाक्षीचा कान पकडला आणि म्हणाली, तू परत झालीस सुरू, दर्शनला आता मॅन्युप्युलेट नको करू. हां म्हणजे,
दर्शन गोंधळला. काही नाही, ही अशी कधी बोलली ना तुला तर दुर्लक्ष करायचं. आगाऊ आहे, मुद्दाम खोड्या करते. आता ही तुझी मस्करी करत होती, ज्ञानदाने माहिती दिली. काय? दर्शनच्या भुवया उंचावल्या. काय ग आई, मज्जाच स्पॉईल केलीस तू. ह्याला खरंच खात्री पटली होती मी रुसल्याची, पण तू मध्येच. शिवाक्षीने नाक मुरडले. ही अशी आहे, म्हणून जरा जपून राहा बाबा तू, ज्ञानदा मस्करीत म्हणाली. नाईस टू मीट यू शिवाताई. आणि खरं सांगायचं तर मला आवडेल तू माझ्या खोड्या काढलेल्या, दर्शन हसत म्हणाला. बघ हं, मग रिग्रेट होणार नाही ना तुला? शिवाक्षीने विचारले. मुळीच नाही. बाय द वे, मी तुला ताई म्हटलं तर चालेल ना? दर्शनने चाचरत विचारले. यात काय विचारण्यासारखं? मला तर आवडेल तू मला ताई बोललेलं. निदान त्यानिमित्ताने का होईना मला ताईगिरी करता येईल. शिवाक्षी डोळे मिचकावत आणि खट्याळ हसत बोलली. ओके देन, आजपासून तू माझी शिवाताई आहेस. दर्शन मंद हसून बोलला. शिवानेही हसतच दुजोरा दिला. बरं, आता तुमच्या दोघांचीही मैत्री झालेली आहेच, तर आपण खाली जायचं का? कारण मला वाटतं दर्शन, तुझे बाबा तुझी वाट पाहत असतील. बराच वेळ झालाय ना? ज्ञानदा घड्याळ बघत बोलली. अरे हो, माझ्या लक्षातच राहिले नाही. चला जाऊया आपण, दर्शन बोलला. त्यानंतर ते तिघेही डान्स क्लासमधून बाहेर पडले. लगेच ते तिघे त्या अपार्टमेंटच्या पार्किंग लॉटमध्ये आले. अगदी पुढेच आर्यनची कार उभी होती आणि तो एव्हाना कारच्या बाहेर पाठमोरा उभा राहून कॉलवर बोलत होता. दर्शनला आर्यन दिसताच तो ज्ञानदा आणि शिवाक्षीला म्हणाला. शिवाताई आणि ज्ञानदा मॅम, तो बघा, तो आहे माझा बाबा. आमच्या कारजवळ उभा राहून कॉलवर बोलतोय. अच्छा, आता ते इथेच आहेत म्हटल्यावर आम्हालाही त्यांची भेट घेता येईल, ज्ञानदा म्हणाले. हो, आणि महत्त्वाचं म्हणजे मला बाबाला सांगायचं होतंच की शिवाताईशी माझी आता मैत्री झाली आहे. आफ्टर ऑल त्यानेच मला समजावून सांगितलं सगळं, म्हणून बाबाला शिवाताईला भेटून खूप छान वाटेल, दर्शन म्हणाला. हो ना, आणि मलाही तुझे बाबा फार सॉर्टेड वाटतात, कारण ज्याप्रमाणे त्यांनी तुझी समजूत घातली ते फार इम्प्रेसिव्ह होतं, म्हणून त्यांची भेट घ्यायला मलाही आवडेल, शिवाक्षी स्मित करत म्हणाली. चला मग, दर्शन म्हणाला आणि पळतच बाबा अशी हाक मारत आर्यनजवळ गेला. आर्यन पाठमोरा उभा असताना दर्शन त्याला पाठमोराच बिलगला. शिवाक्षी आणि ज्ञानदा मात्र दर्शनचा उत्साह पाहून गालातल्या गालात मंद हसत आर्यन आणि दर्शनजवळ सावकाश चालत जाऊ लागल्या. दुसरीकडे दर्शन आर्यनला बिलगताच आर्यनने कॉलवरचे बोलणे आवर्ते घेऊन लगेच कॉल कट केला, कारण त्याला त्याच्या कामामुळे दर्शनकडे दुर्लक्ष करायची मुळीच सवय नव्हती. त्याला फॅमिली टाईम आणि वर्क टाईम यांची भेसळ करणे आवडायचे नाहीच मुळात, म्हणून साहजिकच कॉल आटपून आर्यनने हातातला मोबाईल खिशात ठेवला आणि तो दर्शनच्या दिशेने उभा राहिला व त्याच्यापुढे गुडघ्यावर बसला. एव्हाना ज्ञानदा आणि शिवाक्षीही त्या दोघांजवळ पोहोचल्या होत्या. त्यांनाही आर्यनचा चेहरा स्पष्ट दिसला, पण त्या दोघी मात्र आश्चर्याने डोळे मोठे करून आळीपाळीने आर्यन आणि दर्शनकडे पाहत राहिल्या. क्रमशः. भेटूया पुढच्या भागात.
तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा. स्टे ट्यून. धन्यवाद.